राष्ट्रीय आदिम कृति समिति नागपुर की ओर से आदिम हलबा जनजाति का एक बड़ा जुलूस शीतकालीन सत्र में दिनांक 18 को नागपुर विधानसभा में आया था और उससे पहले दिनांक 12 को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में प्रतिनिधि मंडल ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से इस मांग पर चर्चा की थी। इस मांग को लेकर सकारात्मक चर्चा भी हुई, लेकिन वादे के मुताबिक मांग पूरी नहीं की गई। इसको लेकर हलबा समाज ने 12 दिनों से मांग पूरी नहीं करने को कहा है। ऐसी जानकारी आदिम कृति समिति के लोगों ने पत्र परिषद में कही। मी विश्वनाथ आसे, राष्ट्रीय आदिम कृति समितीचा एक सदस्य। आंदोलन सध्या उपमुख्यमंत्रींनी जी आम्हाला आश्वासन दिलंय की तुमच्या मागण्या योग्य आहेत, मला थोडा वेळ द्या, मी विधी आणि न्याय या विभागाला विचारतो आणि त्याप्रमाणे लवकरच एक करू। आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू। थोडंसं 10 दिवस 8 दिवस त्यांना वेळ द्यायला पाहिजे, उचित वाटतं। त्यामुळे आम्ही आपलं आंदोलन स्थगित करतोय। पण गेल्या 40 वर्षात हा विषय शासन कुठलाही असो रेंगाळत आहे आणि खास करून विशेष करून देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की तुम्ही आमच्या सरकारीपर्यंत थांबा। सरकार आलं त्याला आज 10 वर्ष होऊन गेली, पण अजून काही झालं नाही। आमचा विश्वासघात होतोय असं आम्हाला वाटतंय आणि आता जर ते एवढ्या 10-12 दिवसात जर करणार नसतील तर निश्चितच आम्ही तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ आणि या शासनाला आपला हिंगा दाखवू, हे आमचं म्हणणं आहे। मी ॲडव्होकेट नंदा पराते आणि आमचा हा राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या माध्यमाने जो आंदोलन सुरू आहे हा नाही म्हटलं तरी 3-4 महिन्यापासून सुरू आहे। नारे निदर्शने झाले, त्याच्यानंतर मग आम्ही मोठा मोर्चा घेतल्यानंतर सगळे जे नगरसेवक आहेत त्यांनी साखळी उपोषण घेतलं आणि आता जेव्हा चर्चा झाली, आमची मोर्चामध्ये चर्चा झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोबत, तर त्यांनी आम्हाला इथे मुंबईला बोलवलं होतं आणि मुंबईला आता ही चर्चा झाली तर कुठेतरी असं वाटतं की फ्रुटफुल चर्चा झाली आहे, पण काहीतरी निर्णय झाला पाहिजे। पण जर सरकार निर्णय देणार नाही 8-10 दिवसात, तर राष्ट्रीय आदिम कृती समिती परत एक अग्रेसिव्ह स्टेप घ्यायच्या पूर्ण भूमिकेत आहे। आणि हा जे आता आपण म्हणतो की हलबा समाजाचा एकच आमदार आहे, तर आमची जे हलबा समाजाची लोकसंख्या आहे ही फक्त मध्य नागपूरमध्ये नसून ही विदर्भामध्ये पण आहे आणि इतर म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं तरी 20 लाखाची लोकसंख्या आमची हलबा समाजाची महाराष्ट्रामध्ये आहे। तर कुठे ना कुठे 10,000 आहेत, कुठे 20,000 आहेत, कुठे 50,000 आहेत, कुठे 30,000 आहेत। तर जिथे जिथे आमची हलबा समाजाची संख्या आहे, इलेक्शन आल्यावर फक्त मध्य नागपूरमध्ये आम्ही काम न करता जिथे जेही आमदार आमच्या प्रश्नावर उभे होणार नाही, आमच्या प्रश्नावर उत्तर देणार नाही किंवा आमच्या प्रश्नासाठी तिथे विधिमंडळ मध्ये भांडणार नाही, त्या लोकांनाही आम्ही आता निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं आहे की आमच्या प्रश्नावर बोला म्हणून। आणि जर ते बोलत नाही तर मग आम्ही हलबा समाजाचे लोक आमची जी ताकद आहे, आमची जी अस्तित्व आहे ते आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही।